काळ्या वाटाण्याची उसळ बनवणार आहे। तर इथे मी 1 वाटी काळे वाटाणे आहेत ना रात्रभर भिजवून घेतले। आता हे वाटाणा आहे ना चांगला भिजलेला आहे। आता ह्यासाठी आपण इथे कांदा बारीक चिरून घेतला, 1 टोमॅटोही बारीक चिरून घेतला, 4-5 कढीपत्त्याची पाने घेतली। वाटाण्याची उसळ बनवण्यासाठी इथे मी सुकं खोबरं घेतलं थोडं आलं घेतलं, अर्धा इंच, 9-10 लसूण पाकळी आणि कोथिंबीर। आता हे मी थोडंसं पाणी घालून ह्याचं बारीक वाटण तयार करून घेते। वाटण झाले ते आपण काळ्या वाटाण्याची उसळ बनवून घेऊया। ह्याचं मी वाटण बनवून घेतले। आता हे आपण आहे ना काळ्या वाटाण्याची उसळ बनवून घेऊया। वाटाण्याची उसळ आहे ना मी कुकरमध्ये बनवणार आहे। यामध्ये मी तेल ओतलंय 1-2 चमचे। आता यामध्ये आपण 1 चमचाभर जिरे टाकून घेऊया। आणि ही उसळ आहे ना शक्यतो कुकरमध्ये शिजवून घ्यायची, कारण हा वाटाणा शिजायला वेळ लागतो। आता ह्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊ। आता कांदा आपण चांगला लाल होईपर्यंत ह्यामध्ये परतून घ्यायचा। इथे पहा 2-3 मिनिट झाले, कांदा चांगला लाल झालेला आहे। आता आपण ह्यामध्ये कढीपत्ता आणि टोमॅटो टाकून घेऊया। तर हा पण आपण ह्यामध्ये परतून घ्यायचा मिनिटभर। ह्यामध्ये मी हे वाटण टाकून घेते। तर वाटणही आपण ह्यामध्ये परतून घ्यायचं। त्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊ। छोटा अर्धा चमचा हळद, 1 चमचा घरगुती मसाला आहे, 1 चमचा लाल मिरची पावडर, थोडासा पाव चमचा गरम मसाला। आता हा मसाला आहे ना आपण चांगला मिक्स करून घ्यायचा ह्यामध्ये। तर ह्यामध्ये आपण हा वाटाणा टाकून घेऊया। ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया। ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकले। आता हे चांगलं परत मिक्स करून घ्यायचं। वाटाणा आहे ना मसाल्यामध्ये चांगलं मिनिटभर मिक्स करून घेऊ। असं वाटण घालून वाटाण्याची उसळ बनवून बघा, खूप मस्त होते। आता आपण ह्यामध्ये पाणी ओतूया। इथे वाटणाची वाटी आहे आणि पाणी ओतत आहे। तर ह्याला उकळी आली की आपण ह्याला झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या करून ही वाटाण्याची उसळ शिजवून घेऊया। तर इथे पहा याला उकळी यायला लागलेली आहे। आता ह्याला मी झाकण लावते आणि मिडियम गॅसवरती आपण 3 ते 4 शिट्टी करून ही वाटाण्याची उसळ शिजवून घेऊ। इथे पहा वाटाण्याची उसळ झालेली आहे, मस्त अशी झालेली आहे खाण्यासाठी। इथे 4 शिट्ट्या करून घेतल्यात, तयार झालेली आहे वाटाण्याची उसळ।